ब्रेकनंतर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। देशमुख हत्येच्या 82 दिवसानंतर मुंडेंचा राजीनामा। पण या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे ट्विट करतायत, वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे आता म्हणतायत। वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांचं ट्वीट आहे। देशमुख हत्येचा फोटो पाहून मन व्यथित झालं असं धनंजय मुंडे आता म्हणताना दिसतायत। काय नेमकं त्यांचं ट्वीट आहे आपण पाहूया। धनंजय मुंडे यांनी काय नेमकं ट्वीट केलेलं आहे ते आपण एकदा नजर टाकूया या सगळ्या मुद्द्यावर। पहा धनंजय मुंडे काय म्हणतायत। धनंजय मुंडे म्हणतायत, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं म्हणत टॅग केलेले धनंजय मुंडे यांनी सीएमओ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आणि महाराष्ट्र गव्हर्नर यांना सुद्धा। धनंजय मुंडे यांनी हे ट्विट केलेले 6 मिनिटांपूर्वीच हे ट्विट आहे। हे ट्विट ज्या क्षणी केलेलं आहे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दाखल होत या सगळ्या संदर्भात माहिती दिली, स्पष्टोक्ती दिली की आपण मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि पुढील कार्यवाही करता तो राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय। त्यानंतर जवळपास 6 मिनिटांपूर्वी म्हणजे आता 11:31 झालेले आहेत, बरोबर 11:24-25च्या दरम्यान धनंजय मुंडेंनी हे ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये मुंडे म्हणतायत की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं असं ते म्हणतायत। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय। यात 2 अर्थ महत्त्वाचे आहेत। एक तर पहिलं शेवटचं वाक्य धनंजय मुंडे म्हणतात, वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय। वैद्यकीय कारणास्तव सुद्धा असं लिहित असताना पहिलं कुठलं कारण आहे हे मात्र धनंजय मुंडे यांनी जाहीर केलेलं नाहीये। यातही धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे या सगळ्याचा उल्लेख केल्याचा पाहायला मिळतंय। थेट या सगळ्या प्रकरणानं आपण व्यथित होऊन याचा राजीनामा दिला आहे, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं कुठेही मुंडे म्हणत नाहीत। मुंडे केवळ म्हणतात या सगळ्या प्रकरणी आपण व्यथित झालोय आणि वैद्यकीय कारणास्तव सुद्धा आपण राजीनामा देतोय। यावर आपण भाष्य करणार आहोतच, पण संजय शिरसाट बोलतायत, थेट जाऊया। धनंजय मुंडे सुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावल्या जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं। परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे। धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे। मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलंय, कारण काही का असेना, परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राला त्यांचं ट्विट वाचून दाखवायचंय की ह्या माणसाला आपण काय बोलावं या माणसाला। त्यांनी ट्विट केलंय
बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझ्या पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो बघून तर मन अत्यंत व्यथित झालंय. यांना मन तरी आहे का पहिलं म्हणजे, आणि यांचं मन अत्यंत व्यथित झालंय. पुढे ते लिहितायत, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. म्हणून वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे. हे मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे. मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखना. मी त्यांचा राजीनामा सोडा, त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन संतोष देशमुखांपुढे की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल. आणि एवढंच नाही, ते करुणा मुंडे, रेणुका शर्मा या प्रत्येक स्त्रीला त्यांनी जितकं छळलंय, त्या प्रत्येक जेलमध्ये त्या असतानाच्या प्रत्येक मिनिटाचा, मी आजपर्यंत त्या दोघांवर कधी बोलले नव्हते, कधी करुणा विरुद्ध बद्दल पण बोलले नव्हते, पण आज मला बोलावंसं वाटतंय की त्या प्रत्येक जेलमध्ये काढलेल्या मिनिटाचा हिशोब आज त्यांना मिळालेला आहे आणि त्याची अद्दल ही धनंजय देशमुखना घडली आहे. कारण हे जे आपण म्हणतो ना की पापाचा घडा भरला, त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला दिसतोय आपल्याला. बास. आणि आता हे जे सगळे डॅम्बिसपणे आहेत ना ते बास आता. आणि तुम्हाला कोणाला अख्ख्या महाराष्ट्राला एका चकार शब्दाने पटेल का की तुमची तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही बोलतायत? युजलेसपणाचे कळस आहेत हे सगळे. धन्यवाद. आणि आता कोणी मला 1 on 1 नका, नाही 2 on 2 नका, नको मला. आय एम टायर्ड. धनंजय मुंडेंना मन तरी आहे का असं अंजली दमानिया म्हणतायत. तर या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र जोवर आपण आमदारकी, धनंजय मुंडे यांची आमदारकी जोवर रद्द करत नाही तोवर मात्र शांत बसणार नाही अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतलेली आहे. यावेळची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, शांत बसणार नाही आणि त्यानंतरच बीडमध्ये जाऊन. ओ हॅलो. ओ चालेल. हां चला, आलंच नाही. धनंजय मुंडेंना मन तरी आहे का असं अंजली दमानिया म्हणतायत. जोवर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होत नाही तोवर मात्र मी शांत बसणार नाही, त्यानंतरच मी बीडमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या प्रतिमेसमोर माथा टेकेन असं देखील अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे म्हणतायत. मग काल काय तुम्ही सभागृह परिसरात फेरफटका मारायला आलेलात का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. एका रात्रीत तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे याची जाणीव झाली का? रात्रीच डॉक्टरांनी सांगितलं का विश्रांतीची गरज आहे असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे.
या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. मुंडेंना लाज आहे का? या माणसाची हकालपट्टी करा अशा शब्दात अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आगपाखड केलेली आहे. मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद आता निर्माण होताना दिसतोय. देशमुख हत्येचे फोटो पाहून मन व्यथित झालं असं ट्विट जेव्हा समोर आलं त्यावेळी मुंडेंना मन तरी आहे का असा पलटवार, असा प्रतिसवाल अंजली दमानिया यांनी केलेला आहे. धनंजय मुंडेंचा पापाचा घडा आता भरलेला आहे असं देखील दमानिया म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.